हे भांडण कशासाठी चालू आहे हे जर पाहिलं नसेल तर आपला ब्लॉग पूर्ण पहा. नमस्कार दादागी पब्लिक, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आंघोळ करून तिळगुळ घेऊन आता चाललो मी महादेवाच्या मंदिरात. आज मंदिरात जास्तच गर्दी होती त्यामुळे अंदरचा व्हिडिओ काही घेऊ नाही शकलो. मस्त टाप पैकी दर्शन वगैरे घेतलं, तिळगुळ ठेवला आणि निघालो घराच्या रस्त्याने. इतक्यातच घरी जाताना आम्हाला दिसले भूषणदा. आम्ही त्याला भूषण न म्हणता हुसेन म्हणत असतो. पाहणं कसा लाजून राहिला तो पोरीवर. काही नवीन असलं की आपल्याकडे एकच काम असते, व्हिडिओ आणि फोटो काढायचे. व्हिडिओ काढतच होतो तर त्या पुट्ट्याने आमचा पतंगच घेतला काढून. तिच्यात बी आमच्या जो एकच पतंग होता. आम्ही चाललो त्याच्यासोबत भांडणं करायला. आमचा पतंग देतो ना, आमचा पतंग काटला. तू आमचा पतंग नाही, तू मार खायची ना आता. आमच्या जवळ एकच पतंग हातापासून तोडून टाकतो. पतंग कापतो आम्ही. तू आमचा पतंग दे. तू आमचा पतंग कोणी कापायला सांगितलं तुला? बरं झालं तरी मी होतो. मी आवर्त घेतली त्याचे भांडणं, नाही तर उद्या पेपरातच आलं असतं डायरेक्ट. पतंग काटल्याने 2 गटात तुफान मार. पूर्ण दिवसभर पतंग उडवू आमच्याजवळ पतंगच नव्हते. गण्याला म्हटलं चला आपण पतंग घेऊन येऊ. पतंग तर आणायला गेलो पण जे पतंग पाहिजे होते ते तरी नव्हते. जे होते तेच घेऊन आलो. मंदिराच्या गच्चीवर येऊन पाहतो तर आपल्या अगोदर आपली दादागी पब्लिक येऊन हजर होती. तर म्हटलं दादा आपल्या ब्लॉग मध्ये बोलत नाही का? थोडं रे कापो साले, पुऱ्या गल्ली के पतंग कापो. पतंग उडव्यात आणि मस्ती करत इतका मग्न झालो होतो पोट्टी हो की ब्लॉग काढायची आठवणच विसरून गेलो. अंधार पडल्यावर लक्षात आलं की आपला ब्लॉग सुरू आहे. पण आज आपल्या गण्या भाईने पाहून घ्या किती पतंग काढले. 130 कापले काय? चला मग तुमच्यासाठी आजचा ब्लॉग इतकाच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.